मोहनरावांना अचानक झोपेतून जाग आली तेव्हा त्यांनी बघितले तर त्यांची पत्नी बेशुद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. म्हणून ते धावत गेले आणि आपल्या मुलाच्या बेडरूमचा दरवाजा वाजवत मुलाला आवाज देत होते, रोहित, पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झाले आहे कुणास ठाऊक. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. पटकन दार उघड बाळा. मला काहीच समजत नाही. तुझ्या आईला काय झाले आहे ते, असे म्हणत मोहनराव जोरजोरात ओरडत होते. तेव्हा खूप वेळानंतर रोहितने खोलीचा दरवाजा उघडला आणि रोहित त्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं, का ओरडत आहात? कोणी मेलं आहे का? म्हणून मध्यरात्री जोरजोरात दार वाजून माझी झोप उडवत आहात. दारात उभे असलेल्या मोहनरावांनी त्याच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले की बाळा, माझ्यावर थोडी दया कर आणि आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल. तिला अचानक खूप रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहिती नाही तिला असे अचानक का होऊ लागले. त्यामुळे तिची तब्येत जास्त खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल, नाहीतर काहीही होऊ शकते. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून रोहित त्यांना म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी या म्हातारीसाठी माझी झोप खराब करू का? जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलांसह वेगळे केले होते आणि आता मदतीची भीक मागत माझ्या दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्यातच रोहितची बायको प्रिया रूममधून येते आणि म्हणते, काय बघतो, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ आहे. सकाळी उठून तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचे आहे. यांचे काय, यांना काहीही कामधंदा नाही. तुम्ही तर एवढे फ्री नाही आहात ना. तुम्हाला तर कामे आहेत, तरी सुद्धा आवाज ऐकून लगेच बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू. आता चला आतमध्ये. यांना जे काही करायचे असेल ते करतील. तसेही आपल्याला यांच्याशी काहीही घेणे देणेच नाही. ते मरू अथवा जगू, आपल्याला काही फरक पडत नाही. आणि या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घ्यायची आहे का? तेव्हा रोहितने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून हाकलून लावले. मी 1 आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, म्हणून मी म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी खराब करणार नाही. जा कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला नेऊन कुठल्या तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा, जिथे उपचारासाठी पैसेसुद्धा भरावे लागणार नाहीत. एवढे बोलून रोहितने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे मोहनरावांना काही समजत नव्हते की आता काय करावे, कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा, ज्याचे पालनपोषण करण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली, ऊन पावसाचीही पर्वा केली नाही. कधी पोटाला 4 घास मिळाले नाही तरी सुद्धा हाताचे काम थांबवले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठे व्हावे. आज त्याच्या आईला त्याची गरज आहे, तर त्याला स्वतःच्या आईपेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटत आहे. मोहनराव उभे राहून या सर्व गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोच्या खोकल्याच्या आवाजाने ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले. शकुंतला, तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेल, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षा करेल. फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव. तू फक्त 2 मिनिटे थांब, मी येतोच. एवढे बोलून मोहनराव आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे फिरू लागले. पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलवावं. पण जिथे स्वतःचा मुलगा असताना तो मदत करण्यासाठी तयार नव्हता, तर ते आता कोणासमोर हात पसरणार होते. तेवढ्यात रस्त्यावर एक गाडीवाल्याची
हातगाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिम्मत करून मोहनरावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नशीब चांगले होते की साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती लगेच तुटली. तेव्हा मोहनराव धावतच आपल्या घरात गेले आणि शकुंतलाताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन आले. मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी मोहनरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको, आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत शकुंतलाताईंबरोबर बोलत होते आणि त्यांना धीर देत होते. शकुंतला, तू हिम्मत हारू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. बघ, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काहीही होणार नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. फक्त थोडी हिम्मत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत याच गोष्टी मोहनराव आपल्या बायकोला सांगून हिम्मत देण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं तर ते स्वतःची हिम्मत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या ओरडण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपली पावले जोरजोरात उचलत होते. पण जसा जसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसा तसा त्यांचा जीवसुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीत सुद्धा 20 मिनिटांचे अंतर मोहनरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडरसुद्धा धावत पुढे आला. शकुंतलाताई अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केले. शकुंतलाताईंना अचानक रक्ताच्या उलट्या वाढल्यामुळे त्यांचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेच त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले. तर इकडे मोहनराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की, हे देवा, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही. तिच्याविना मी पूर्ण एकटा पडेल. देवाची प्रार्थना करत बसलेले मोहनराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे प्रार्थना करत होते. देवा, मला काहीही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरं कर लवकर. माझं आयुष्यसुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने मोहनरावांना आवाज दिला. मोहनराव जेव्हा त्या नर्सजवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल आणि ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे काही पेपरवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून मोहनरावांचा जीव जातच होता, परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तिच्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढीच म्हणाली की, आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा. मग तुमच्या बायकोला काहीही होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. त्यांना काहीही व्हायला नको. एवढे बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडेच तासभर मोहनराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि मोहनरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचे काम केले आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा. कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्याच्या हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र मोहनरावांसाठी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरची गोष्ट, त्यांचे डोळे क्षणभर सुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल.
पूर्ण रात्र निघून गेली, पण शकुंतलाताईंना शुद्ध आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही शकुंतलाताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे मोहनराव आता खूपच टेन्शनमध्ये होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की एक फोन करून आपल्या मुलीला ही बातमी कळवावी. मुलगा नाही, पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या वाईट काळात तिच्याबरोबर राहतील. हा विचार करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना शकुंतलाताईंच्या तब्येतीविषयी सांगितले. तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. जर इकडे मोहनरावांनी पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन ते बसले होते. शकुंतलाताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु मोहनराव त्यांचा हात हातात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते शकुंतलाताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये तू माझी साथ दिली आहे, त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्या वेळेला साथ दिली ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का शकुंतला, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या परिस्थितीमध्ये माझी साथ दिली ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे 2 वेळची भाकरीसुद्धा नव्हती, आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे. तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाही. उठ शकुंतला, उठ. तू एवढी मतलबी कशी होऊ शकतेस ग? तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझा सुद्धा विचार कर ना. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी एक वेळचं जेवण सुद्धा देणार नाही. तुझी सूनबाई तर आपले तोंड सुद्धा पाहायला तयार नाही, मग ती काय मला भाकरी देणार. तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलांचा मार देतील. तुला काय वाटते की मी तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू? 2 वेळचा चहा भाकरीसाठी तू असताना मला कोणाची गरज नाही आहे. फक्त तू बरी हो शकुंतला. खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस का ग? मोहनराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते की जसे काही त्या सर्व ऐकत आहे, आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शकुंतलाताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या. सर्व बोलणे नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात. कारण मोहनराव त्यांच्या बायकोचा हात त्यांच्या हातात धरतात त्यावेळी हळूहळू शकुंतलाताईंच्या हातांच्या बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा मोहनरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर शकुंतलाताई हळुवारपणे डोळे उघडत मोहनरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण मोहनराव रडत रडतच आपल्या बायकोसमोर या सर्व गोष्टी बोलत होते. शकुंतलाताईंनी डोळे उघडले तेव्हा मोहनरावांनी पाहिले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यांनी लगेच तिथे असणाऱ्या नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहताक्षणी शकुंतलाताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून शकुंतलाताई सुद्धा भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. पण आता शकुंतलाताईंच्या तोंडावर ऑक्सिजन लावला होता, त्यामुळे ते काहीच बोलू शकत नव्हत्या. परंतु मोहनरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांचे डोळे पुसले आणि म्हणाले, बस झालं शकुंतला, रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगले होईल. तूच मला सांगायचीस ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. चल, तू आता काळजी करू नकोस, तू आता आराम कर. तेवढे डॉक्टरसुद्धा तिथे पोचले. डॉक्टरांना पाहताच मोहनराव म्हणाले, डॉक्टर तुम्ही आता तिचे चेकअप करा. असे म्हणत मोहनराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी शकुंतलाताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली नीता आणि गीता तिथे पोहोचल्या होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा मोहनराव दोघींना शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्यासारखं काही नाही. तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे, त्यामुळे शांत व्हा मुलींनो.
नाहीतर तुम्हाला असं रडताना पाहून तुमच्या आईला सुद्धा वाईट वाटेल. पण मोहनराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आईजवळ आल्यानंतर दोन्ही मुली असे काहीच बोलल्या नाही की ज्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर शकुंतलाताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा मोहनराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या बाहेर आल्या. त्यावेळी मुली मोहनरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात? तेव्हा मोहनरावांचे जावई मध्येच म्हणाले की तुम्ही वेड्या आहात का? या वेळेला बाबांबरोबर असे बोलणे करत आहात? बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईनं बरे वाटू द्या, बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघीही मिळून सर्व गोष्टी पाहू. मोहनरावांना दोन्ही जावयांचे असे बोलणे ऐकून त्यांची छाती गर्वाने फुलून आली. कारण त्यांना आज समजले होते की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना 2-2 मुले आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते. परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाही तर आपल्या वडिलांसमान समजतात. तेव्हा त्यांना त्यांच्या जावयांबद्दल खूप अभिमान वाटला आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वजण काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करून ठेवले आहे. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. मी आता काही करू शकत नाही. तुमचे बोलणे ऐकूनच माझे हृदय भरून आले. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला माहिती आहे माझी दोन्ही मुले जिवंत आहे. तेव्हा सगळ्यांना त्यांच्या मुलाची रोहीची आठवण आली. तेव्हा त्यांचे जावई आणि मुली विचारू लागल्या की बाबा, दादा वहिनी कुठे आहेत? आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ती दोघे अजून इथे आली नाहीत. त्यावेळी मोहनरावांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्यासमोर कसे वर्तन केले. मग मोहनराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसाचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन याल. तसे आता तळमजल्यावर मी आणि तुमची आईच राहतो. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात आणि त्यांना आता आमचे काहीही घेणे देणे राहिलेले नाही. तुमची वहिनी मला एवढी बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आता मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहिती आहे की मी भाऊ होऊन सर्व काही गमावले आहे. एवढेच काय तर मजबुरीमध्ये येऊन मीच माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहे आणि ती सुद्धा फक्त तुमच्या भावासाठी. पण आज तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठीही नकार दिला. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो ते. त्यानंतर त्यांच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवले जोपर्यंत शकुंतलाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर शकुंतलाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन मोहनराव आपल्या घरी पोचले होते. घरी पोचल्यानंतर शकुंतलाताईंना मोहनरावांनी समजावले की त्यांना आता या मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी तो पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझे आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर संभाषण केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी तुम्हाला आता जे सांगत आहे तुम्ही जर तसे केले तर तुम्हाला हवे तसे होईल. काळजी फक्त या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढं मोठं सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर का आपण त्याच्याजवळ राहिलं तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल, जसे त्याने आत्तापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर शकुंतलाताई आणि मोहनराव जेव्हा शहरात आले होते तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण हळूहळू त्यांनी खूप कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचेही घर खरेदी केले आणि नंतर त्यांनी विचार केला की दुकानंही खरेदी करू. असे करता करता त्यांनी 4 दुकानंही खरेदी केली होती. कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण यायला नको आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर तळमजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागत होता.
कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की कोणते भूत सवार झाले होते माहिती नाही आणि त्यांनी शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो तेवढा हुशार नव्हता आणि त्याला परदेशात पाठवण्यासाठी आता मोहनरावाकडे एवढे पैसे सुद्धा नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू याच शहरामधील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तू तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचे भूत चढले होते. ते उतरण्याचे नावच घ्यायला तयार नव्हते. त्याने रागात येऊन 1-2 दिवस जेवण केले नाही. शेवटी मजबुरीने मोहनरावांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज सुद्धा झाले, कारण त्याच वेळेला मोहनरावांनी घर सुद्धा घेतले आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे काम सुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. रोहितच्या हट्टापायी त्याला परदेशात पाठवण्याची परवानगी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षासाठी त्याला लागणारी फी दिली. त्यासाठी मोहनरावांना कर्ज घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही नीट करेल. आपण थोडे दिवस असेच काढू असा त्यांचा विचार होता. पुढे दुकानांचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे, त्यातून मिळणाऱ्या पैशाची त्यांना चांगलीच मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा मोहनरावांना पैशाची गरज पडतच होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. मुली लग्नासाठी तयार होत्या, म्हणून मोहनरावांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुलींना आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा परदेशातून येणार होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल आणि चांगला पगारही त्याला मिळेल. परंतु त्यांच्या सर्व अपेक्षा खोट्या ठरल्या, कारण रोहित शिक्षणामध्ये अजिबात हुशार नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली. मग मोहनरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो हळूहळू वाईट लोकांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती म्हणून तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारामध्येच गुंतलेला असायचा. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की हे तू सर्व सोडून नोकरीवर लक्ष दे, काहीतरी कामधंदा कर. तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने मिळालेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो मोहनरावांचे काही ऐकण्यास तयार नसायचा. तो तर त्याच्या बायकोचे सर्व हट्ट पूर्ण करत होता, कारण तो जेव्हा जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको सुद्धा खूपच खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो याच्याशी तिला काहीही घेणे देणे नव्हते. पण आता मोहनरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे राहायला सांगितले की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काहीतरी कामधंदा करेल. त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. परंतु नाही, त्याला या गोष्टीची काही समज आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहायला सांगितले तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता. पण कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली होती. अशातच पुत्रप्रेमामुळे त्यांची 2 दुकाने एक एक करून मोहनरावांनी विकली. तरीही मोहनरावच घर चालवत होते. पण आता गोष्ट त्यांच्या हाताबाहेर गेली होती. म्हणूनच त्यांनी आता अशा मुलाची साथ द्यायची नाही असे ठरवले, कारण त्याला आपल्या आईवडिलांविषयी थोडी सुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आईबाबांच्या मरणाची प्रार्थना करत आहे. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही, मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी. आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहे. त्याला चांगले शिक्षण दिले, कारण की त्याने या जगात स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याचे लग्न करून दिले. एवढेच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली.
परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीही फरक पडत नाही. तो खूप स्वार्थी होता. त्यामुळे मोहनरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला की आपण सुद्धा स्वार्थी बनूया. आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपण यावेळी आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया. कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. आता त्यांच्या मुलाविषयी मोहनरावांच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती. कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाही आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही, त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचे कशाला, असे जेव्हा मोहनरावांनी आपल्या बायकोला समजावले तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर मोहनरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांच्या मुलाला सुद्धा बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वी मोहनरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले. कारण मोहनरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज होता की आपला मुलगा आणि सून किती मतलबी आहेत. संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात. म्हणून त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणते आजार झाले किंवा आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी. आणि जर का आमच्या मुलीने आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी. माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवडी सुद्धा देण्यात येऊ नये. या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोरच त्यांना ऐकवण्यात आल्या आणि मोहनराव लगेच रोहितला म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर. तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पडायचे. जर उद्या संध्याकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईल की तो तुला कायमचा लक्षात राहील. आणि हा, तुझी बायको सुद्धा मला इथे दिसायला नको. आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे ही गोष्ट त्याच्या पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक राहिलेले दुकान सुद्धा मोहनरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतले. कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलांनी गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे मोहनरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचे कर्तृत्व किती आहे. तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडी सुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशाच्या जोरावरच घेतली होती. एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या वडिलांच्या तोंडावर बंद केला होता ते घर सुद्धा त्याच्या वडिलांनीच बांधलेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनराव त्याचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्या तोंडावर त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले. म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर त्यांनी पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले. पोलीस सुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोचले. पोलिसांनी जसा दरवाजा वाजवला तसा रोहित दरवाजा उघडून दरवाजातच उभा राहिला. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर कठोर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीत रोहित पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. हे घर माझ्या बापाचे आहे आणि माझ्या बापाच्या संपत्तीवर मुलाचाही तितकाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे. म्हणूनच त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर माझा हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यांवरून खेचत खाली आणले. तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायको सुद्धा खाली आली. तेव्हा मोहनरावांनी शकुंतलाताईंसमोरच पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता. 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केले नाही तर बघ काय होईल. आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते. अजून पोलिसी हिसका दाखवायचा बाकी होता. पण एवढ्यातच रोहितची सर्व मस्ती निघून गेली होती. मग काही वेळातच दोघे नवरा बायको आपला बोजा बिस्तारा बांधून खाली आले आणि मोहनरावांच्या पायाला डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले. कारण रोहितला माहिती होती की तो काहीच करू शकत नव्हता. आजपर्यंत तो आपल्या वडिलांच्या पैशावरच जगत होता. पण आता लाख वेळेला माफी मागून सुद्धा मोहनरावांनी त्याला माफ केले नाही. त्यांचे मन जणू दगडासारखे झाले होते. त्यामुळेच त्या दगडावर किती डोके आपटले तरी त्याला काही फरक पडला नव्हता.
शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडले आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहे. त्यांचा कामचुकार मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण आता त्याला एक गोष्ट सुद्धा समजली होती की धडधाकट लोकांना भीक सुद्धा कोणी देत नाही. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी नोकरी करण्यास सुरुवात केली. पण इकडे मोहनराव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत होते. त्या दोघांचे आता वय झाले होते, त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणतेही काम होत नव्हते. म्हणून एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडे येऊन राहू लागले होते, कारण त्यांना मोहनराव आणि शकुंतलाताईंची काळजी घ्यायची आहे. आता मोहनराव आणि शकुंतलाताई आपल्या मुली आणि जावयासोबत खूप खुश आहेत आणि एक चांगले जीवन जगत आहे. आता शकुंतलाताईंच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्या सुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहे. पण एका आईचे हृदय हे कधी आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने शकुंतलाताईंना आपल्या मुलाची आठवण तर येतेच, पण त्याच्या वाईट गोष्टींचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा आजही त्यांचे मन भरून येते. पण मोहनराव शकुंतलाताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार म्हणून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मोहनरावांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन त्याला माफ करायला हवे होते का, की त्याला मिळालेली शिक्षाच योग्य आहे? याविषयी आपले काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.